नमस्कार, मी संकेत वर्ग आणि आपण पाहत आहात एबीपी माझा। हा कोणताही ॲक्च्युअली पॉलिटिकल व्हिडिओ नाही आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण खास एका गॅजेटचं रिव्ह्यू करणार आहोत, त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत। गॅजेट कोणतं आहे पाहूया, पाठव। तर आज आपल्याकडे आहे OnePlusचा Nord CE4 Lite हा मोबाईल फोन आणि याचंच आपल्याला अनबॉक्सिंग करायचं आहे। खरं तर ह्याच्या बाहेर एक प्लास्टिकचं पॅकेजिंग असतं, तर मी ते आधीच काढून ठेवलं होतं। तर आता आपल्याकडे आहे हा फोन। बघूया या फोनच्या बॉक्समध्ये नेमकं काय काय आहे ते। याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये आहे हे आहे OnePlusचं सिम कार्ड आणि मेमरी कार्ड असेल तर ते त्याचा इनलेट आउटलेट ओपन करण्यासाठी जो पिन असतो ते हे पिन आहे। त्याच्यानंतर हे मेंबरशिप कार्ड आहे OnePlusचं। हे काही गाईड्स आहेत आणि आयकॉनिक असं OnePlus Nordचं स्टिकर आणि त्याच सोबत यावेळेला अनेक वेळा देतेच कंपनी म्हणा, पण हे आहे ठीक आहे, म्हणजे डिसेंट क्वालिटीचं मोबाईल कवर आहे, डिसेंट आहे क्वालिटी। यानंतर येतो तो ऑफकोर्स हा फोन आहे आणि आतमध्ये काय आहे तर हा ब्रिक चार्जर OnePlusचा आणि OnePlusची आयकॉनिक अशी ही रेड कलरची चार्जिंग केबल USB। तर हे सगळं आहे, पण ठीक आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सध्या फोन, त्यामुळे हे सगळं आपण करूया बाजूला आणि फोकस करूया आपल्या फोनवरती। आता कोणताही फोन आपण जेव्हा घेतो त्यावेळेला आपल्याला एक असतं की आपला फोन दिसायला सुद्धा चांगला असावा, म्हणजे तो ऑफकोर्स फीचर्सनी असावा पण दिसायला सुद्धा चांगला असावा, आणि त्या केसमध्ये कदाचित हा फोन पास झालेला आहे, कारण की खूप स्लिम आहे फोन, म्हणजे इतका जाड नाही आहे। बॅकग्राऊंड जर बॅक आपण म्हटलं तर फोनची, तर मला असं वाटलं होतं की मॅट असेल, पण मॅट नाही आहे, पण ग्लॉस आहे आणि जास्त वियर्ड वाटत नाही आहे, खूप डिसेंट वाटतोय। साईड्स जे आपण जर फोनच्या पाहिलं तर या सगळ्या चारही साईड्सवरती मॅट आहे, त्याच्यामुळे एक युनिक लुक या फोनला येतोय आणि स्टायलिंग वाईज फोन खूपच म्हणजे असं सुंदर असं म्हणतो आपण, एक अलीट फोन असा वाटतो हा। त्याच्यामुळे डिझायनिंगच्या बाबतीत 100 पैकी 100 गुण आहेत फोनला, नो डाऊट। मोबाईल फोनचा आणखी एक एलिमेंट असतो तो म्हणजे पोर्ट्स आणि बटन्स। आता पोर्ट्स म्हणजे हे पोर्ट्स, आता इथे किती पोर्ट्स आहेत तर हा आहे तुमचा चार्जिंग जॅक C टाईपचा, आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी 3.5 mm जॅकसुद्धा दिलेला आहे, त्याच्यामुळे अनेक कस्टमर्स नक्कीच खुश होणार आहेत। त्याचसोबत इथे आहे तुमच्यासाठी हा जो की होल आहे, हा आहे इकडचा ट्रे ओपन करण्यासाठी, तो सिम कार्डचा असेल मेमरी कार्डचा असेल तो ट्रे ओपन करण्यासाठी हा होल आहे। बटन्सचं जर वरती आपण जर पाहिलं तर इकडे स्पीकर आहे, आणि बटन्स जर आपण पाहिलं तर इथे एक पॉवर बटन आहे आणि हा आहे व्हॉल्यूम बटन, त्यामुळे इनफ आहेत। आणि अगेन हे विसरलो होतो मी, हा मायक्रोफोन आहे, इथून तुम्ही ऑफकोर्स आपण जेव्हा फोनवरती बोलतो तो इथून नॉईज पास होतो। आणि हायलाईट या फोनचं हेच आहे की या फोनमध्ये यावेळेला 3.5 mm जॅक दिलेला आहे। आता मी हा फोन सुरू केलेला आहे आणि याची एक बेसिक स्टार्टची प्रोसेस असते ती आपण करून बघूया। हॅलो, इथे आहे लँग्वेज इंग्लिश, आपण प्रायमरीली घेऊया आणि सिलेक्ट रिजन इंडिया, नेक्स्ट। या लास्ट स्टेपला फोनने तुम्हाला पुन्हा 3 ऑप्शन दिलेले आहेत, पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस लॉक। आपण प्रायमरीली आता पासवर्डवरती सिलेक्ट करूया। त्यात पण 3 ऑप्शन्स आहेत, न्यूमरिक आहे, पॅटर्न आहे आणि अल्फा न्यूमरिक आहे। आपण न्यूमरिक करूया। ओके, अशा प्रकारे हा आपला फोन सुरू झालेला आहे। डिस्प्लेचं आपण पाहायचं झालं तर अनेकदा जो IPS LCD डिस्प्ले असतो तो नसून OnePlusने या फोनमध्ये CE4 मध्ये AMOLED डिस्प्ले आणलेला आहे, आणि या डिस्प्लेची साईज जर तुम्ही पाहिली तर डिसेंट इनफ साईज आहे। 6.67 इंचेसचा हा डिस्प्ले आहे, आणि पिक्सलचं जर आपण बोलायचं झालं तर 394 पिक्सेल्स पर इंच आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा व्हिडिओ असेल, तुमचे गेम्स असतील किंवा तुमचे फोटोज असतील त्याची क्लॅरिटी तुम्हाला खूप चांगली मिळते। आणखी एक हायलाईट फीचर OnePlusचा यावेळेला आहे तो म्हणजे ब्राईटनेस। 2100 नेट्सचा ब्राईटनेस दिला आहे, त्याच्यामुळे ब्राईटनेस क्वालिटी जी आहे या फोनची ती खूप जास्त चांगली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला अर्थात पुन्हा गेम्स वगैरे खेळताना कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत, तर ही कुठेतरी गोष्ट या फोनमध्ये किंवा OnePlusच्या या सिरीजमध्ये सुधारलेली दिसते। डिस्प्लेचं झालं, आता महत्त्वाचा विषय तो म्हणजे स्पेसिफिकेशन्सचा, आणि स्पेसिफिकेशनमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा एलिमेंट म्हणजे फोनची चिप। आता OnePlusची या फोनमध्ये असणारी चिप आहे किंवा चिपसेट आहे स्नॅपड्रॅगन 695। आता विषय असा आहे की गेली 3 वर्ष
लास्ट 3 जनरेशन्स हे सेम चिपसेट वापरत आहे. 2021ला फर्स्ट टाइम लॉन्च झाली होती, त्यानंतर आता 3 वर्ष झालेली आहे, सेम चिपसेट आहे. आणि खरं तर हे खूप डिसअपॉइंटिंग आहे. त्याचं कारण म्हणजे तुमच्या फोनची कनेक्टिव्हिटी असेल किंवा ॲप्स असतील किंवा तुमचा कॅमेरा असेल, हे सगळं जे चालतं ते या चिपसेटवरती चालतं. चिपसेट हा तुमच्या फोनचा कोर असतो आणि 3 वर्षात एकदा तरी ही चिप अपडेट होणं गरजेचं आहे. पण या फोनमध्ये सुद्धा झालं नाही आहे. त्यामुळे होपफुली पुढच्या फोनमध्ये OnePlus ही चिप अपडेट करेल अशी आशा आहे. पण अदरवाईज इट सीम्स ओके. आता पुढचा विषय आपल्या फोनमध्ये आहे तो म्हणजे कनेक्टिव्हिटीचा. आता कनेक्टिव्हिटीमध्ये नेमकं काय येतं तर तुमचं ब्लूटूथ येतं, 5.1चं ब्लूटूथ आहे, वायफाय येतं, तर ड्युअल बँड वायफाय आणि फोन हा 5G आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे फोनची जी प्राईस रेंज आहे ती 20,000च्या अप्रॉक्सिमेट आहे. त्याच्यामुळे हे सगळं साहजिकपणे 20,000च्या फोनच्या रेंजमध्ये येतच, ग्रँड असं काहीच नाही आहे. आता पुढचा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. आपण कधीही फोन खरेदी करतो तर 2-3 एलिमेंट्स आपण लक्षात ठेवतो. ते म्हणजे एक फोटो क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी आणि चौथा विषय म्हणजे बॅटरी. आता आपण फोन घेतोय, फोन वापरतो, त्याच्यामुळे बॅटरी ही ड्रेन होते. आणि OnePlus असं आहे की OnePlusच्या आत्तापर्यंतचा OnePlusचा रेकॉर्ड आहे की OnePlusच्या बॅटरीचा आजपर्यंत तरी काही इश्यू आले नाही आहे. आणि या फोनमध्ये सुद्धा त्यांनी 5,500 पॉवरची बॅटरी दिलेली आहे. त्यासोबत जे त्यांनी चार्जर दिलं आहे ते 80 वॅट्स, 80 वॅट्सचं चार्जर आहे. पण तरीसुद्धा OnePlusच्या मॅन्युअलमध्ये लिहिलं आहे की 52 मिनिट्स लागतील 0 to 100 चार्ज व्हायला. OnePlusची आतापर्यंतची ओळख होती की फास्ट चार्जिंग फोन, पण ती कुठेतरी या फोनमुळे थोडीशी पुसटशी होणार आहे. आणि दिस वुड बी द स्लोएस्ट चार्जिंग फोन इन द युनिवर्स ऑफ OnePlus. त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी डिसअपॉइंटिंग आणि OnePlusकडून हे अपेक्षित नव्हतं. आता पुढचा विषय म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम OS. आता या फोनमध्ये ऑक्सिजन OS 14.0 आहे, अँड्रॉइड सिस्टम आहे आणि रॅम जर बोलायचं झालं तर 8 GB रॅम आहे. त्याच्यामुळे इनफ रॅम आहे, तुमचा फोन लॅग होणार नाही, हँग होणार नाही. तुम्ही कोणताही गेम खेळा, तुम्ही कितीही मोठे व्हिडिओ शूट करा, फोन तापणार नाही, फोनमध्ये कोणत्या प्रकारचे ग्लिचेस येणार नाहीत. त्याच्यामुळे इट इज गुड. स्टोरेजचं जर पाहायचं झालं तर 8 GB + 128 GB, 8 GB + 256 GB पर्यंत असे 2-3 व्हेरियंट्सचे फोन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे स्टोरेज वाईज सुद्धा फोन डिसेंट आहे. नथिंग बिग बट नॉट बॅड. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फोनची ती म्हणजे कॅमेरा. म्हणजे आपण फोन घेतो फोन करायला, कॉल करायला, पण प्रायमरी मोटिव्ह आपला नेहमीच असतो की माझ्या फोनचा कॅमेरा हा चांगलाच पाहिजे. आणि OnePlus कॅमेऱ्याच्या बाबतीत कधीही डिसअपॉइंट करत नाही. या फोनमध्ये सुद्धा सोनी LYT 600चा कॅमेरा सेन्सर त्यांनी लावलं. त्याच्यामुळे सोनीचा जर सेन्सर त्यांनी यूज केला असेल तर तुम्हीच इमॅजिन करा तुमच्या फोटोची किंवा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी काय असेल. मेगापिक्सलचं बोलायचं झालं तर 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त फोटो काढा, काहीही फरक पडणार नाही आहे. फ्रंट कॅमेऱ्याचं सांगायचं तर फ्रंट कॅमेरासुद्धा 16 मेगापिक्सलचा आहे. त्यामुळे तुमच्या सेल्फीजलाही कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही आहे. सेल्फीजसुद्धा तुमच्या चांगल्याच येणार आहेत. हे झालं कॅमेराचं. पण आता व्हिडिओचं, तर तुमच्या फोनमधून शूट केलेले व्हिडिओसुद्धा आता चांगले होणार आहेत. त्याचं कारण म्हणजे 30 FPS मध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. FPS म्हणजे फ्रेम्स पर सेकंड. जितक्या फ्रेम्स जास्त तितका व्हिडिओला स्मूथनेस जास्त. स्लो मोशनमध्ये जर तुम्ही व्हिडिओ शूट करत असाल तर हेच 30 FPS 120 FPS वरती जातात. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करा की किती स्मूथनेस तुमच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. टाईम लॅप्सचा ऑप्शन आहे, टाईम लॅप्स पण तुमचा 30 FPS वरती होणार आहे. आणि डुअल व्ह्यू कॅमेरासुद्धा आहे आणि डुअल व्ह्यू कॅमेरासुद्धा 30 FPSचा आहे. त्यामुळे कॅमेरा वाईज सुद्धा हा फोन परफेक्ट आहे. आणि मगाशी म्हटलं की या फोनची जी प्राईस रेंज आहे, या बॉक्सवरती मगाशी मी कुठेतरी पाहिलं 23,000 काहीतरी लिहिलं होतं, पण मार्केटमध्ये आल्यानंतर तो 21च्या आसपास वगैरे ऑफर्समध्ये मिळून जातो. तर त्या रेंजमध्ये इट इज गुड, नो डाऊट. हा फोन प्राईस रेंजच्या प्रमाणे परफेक्ट आहे. अर्थात काही गोष्टी आहेत, चिपसेट असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, 2-3 गोष्टींमध्ये चार्जिंगचं एक इश्यू होता. या 2-3 गोष्टींमध्ये OnePlusने हा फोन अर्थात थोडासा अपग्रेड करायला हवं होतं. पण मे बी नेक्स्ट फोनमध्ये हे सगळे लूप होल्स ते कव्हरअप करतील. आणि नो डाऊट OnePlusचे फोन्स हे कम्प्लिटली रिलायबल असतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.